नाही, आता कोल्हापूर सातारा 6 लेनिंगचं काम चालू आहे. त्यामध्ये त्यांनी 25% सवलत दिली होती असं सांगितलं, परंतु त्यात सुद्धा एक्झॅक्ट 25% दिली गेली नव्हती. आम्ही आकडेवारी काढलेली आहे आणि त्यांना सांगितलं की ती एक्झॅक्ट 25% करा. आमची मागणी होती सर्व्हिस रोड हा व्यवस्थित होत नाही तोपर्यंत 100% टोल माफ करावा, परंतु त्यांनी कायद्यातल्या अडचणी आणि हा वरिष्ठ पातळीवर निर्णय घेणं अभिप्रेत असल्यामुळं त्यांच्या हातामध्ये नाही, परंतु सकारात्मकरित्या पत्र त्यांनी दिलेलं आहे की हा निर्णय आम्ही 50% करण्याची भूमिका घेतो. 15 दिवसात हे सर्व्हिस रोड व्यवस्थित त्या ठिकाणी करतो. त्याचबरोबर नियमात तरतूद होती 20 किलोमीटरच्या गावातल्या लोकांना पास देऊन सोडायची, त्याची अंमलबजावणी नव्हती. तोही त्रास 20 किलोमीटरमधल्या जवळजवळ 31 गावांना होत होता. ते गाव टू गाव जाऊन त्यांना पास देण्याची व्यवस्था या ठिकाणी करा म्हणून अशा सूचना दिलेल्या आहेत. आणि म्हणून आत्ता कोल्हापूर आणि कराड सातारा या बाबतीत आम्ही या ठिकाणी पुढची दिशा नक्कीच 50% घेण्यासाठी या ठिकाणी ठरवू. पुण्यामध्ये वेगळी परिस्थिती आहे. माझं संग्राम तोपटेंशी बोलणं चालू आहे. तिथलंही आंदोलन अजून चालू आहे, कारण की तिथली मागणी 6 लेन तिथं झालेलं आहे आणि म्हणून तिथली मागणी वेगळी आहे. त्यांचं आंदोलन अजून चालू आहे, त्याला आमचा पाठिंबाच आहे आणि अजून मी त्यांच्याशी बोलत राहून अधिकाऱ्यांशी बोलून तिथलाही मार्ग निघेल अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे. किती दिवसाचं अल्टिमेटम दिले तुम्ही ते 50% करण्यासाठी? त्यांनी ताबडतोब या ठिकाणी 50% पत्रव्यवहार करत असतील. पुढील दिवसात 15 दिवसात रस्ते दुरुस्त करतो आणि हा पाठपुरावा ताबडतोब करतो. आम्ही 1 महिनाभरचा टाईम त्यांना देऊ, कारण की हा प्रस्ताव इथून राज्य शासनाकडून जाणं, पुढं जाणं, दिल्लीमध्ये जाणं, याला महिनाभराचा टाईम आम्हाला द्यायला हरकत नाही. महिनाभरात त्यांनी निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. नाही, 100% लोकांचा हा प्रश्न किमान आम्ही रस्त्यावर आणला. 9 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत आम्ही ठाण मांडून त्या ठिकाणी होतो आणि किमान सरकारला जाग आली. जे 25% सवलत होती त्यातसुद्धा 2 रुपये जास्तच होते. आज सकाळपासून किमान या आंदोलनाच्या भीतीमुळं सगळ्यांना फ्री सोडण्यात आलं. किमान तो फायदा सामान्य माणसाचा झाला आणि पुढं देखील तो फायदा होईल अशी आम्हाला खात्री आहे. 15 दिवसाचा अल्टिमेटम तर आता सरकारनं दिलेलं आहे, तुम्हाला 15 दिवसाचं मुदत दिलेली आहे. 15 दिवसानंतर पुढचा टप्पा कसा? नाही, मला वाटतं 14 दिवसानंतर ठरवू, कारण की 15 दिवस पूर्ण व्हायच्या आधी काय ते करतात ते ठरवू आपण आणि आंदोलन आमचं राहील. साहेब, या 15 दिवसांमध्ये वाहनांना टोल लागणार की नाही लागणार? काय नाही, मी ऑलरेडी सांगितलं 15 दिवसात हे रस्ते दुरुस्त करणार आहेत आणि 50%चा प्रस्ताव पाठवणार आहे. त्याला आम्ही महिन्याची मुदत देतो आहे. त्यांनी महिन्याभरात तो मंजूर करा अशी आमची अपेक्षा आहे, कारण की हे काम 2 वर्ष चालणार आहे 6 लेनिंगचं. त्यामुळं हा 25%ची सवलतही 6 लेनचं काम पूर्ण होईपर्यंत कायद्यातली तरतूद. आम्ही म्हणतो ती 50% करा, कारण की 6 लेनचं काम चालू होईपर्यंत करावे अशी आमची मागणी.